मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेचा रणसंग्राम सुरू झाला असून राज्याचे लक्ष लागलेल्या बीड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी सत्ता राखणार की भाजप चमत्कार करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। बीडमध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या बहीण भावातील लढत जिल्हा परिषद निवडणुकीत रंगणार हे नक्की। बीड जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे। गेल्या वेळी भाजप आघाडी आणि राष्ट्रवादी आघाडीकडे 29-29 असं संख्याबळ असताना टॉसवर राष्ट्रवादीचं नशीब फळफळलं आणि विजयसिंह पंडित अध्यक्ष झाले। गेल्या 2.5 वर्षांच्या काळात राष्ट्रवादीने जो कारभार केलाय तो पाहता ही निवडणूक त्यांना सोपी नाही हे नक्की। तर दुसरीकडे आता सेना भाजप युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांसमोर जिंकण्याचं आव्हान असणार आहे। राष्ट्रवादीशी टक्कर देण्यासाठी भाजप सज्ज असून यावेळी आम्ही पूर्ण बहुमत मिळवू असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलंय। आमचा मुद्दा हा एकमेव विकास हाच असणार आहे। आमच्या देशामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे। मी स्वतः ग्रामविकास मंत्री आहे। जिल्हा परिषदेची सत्ताच आमच्या ताब्यात आली तर बीड जिल्ह्याच्या विकासाची जो गती आता आहे ती ऑलरेडी फार फास्ट गती आहे, त्याला आणखी स्पीड आम्ही देऊ शकू। बीड जिल्हा तसा गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला। मात्र मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजपला परळीत पराभव पत्करावा लागला होता। तर सद्यस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादीत गटबाजी उफाळून आली आहे। एकीकडे जयदत्त क्षीरसागर यांच्या घरातच पुतणे संदीप क्षीरसागर यांनी आव्हान उभं केलंय, तर दुसरीकडे माजी मंत्री बदामराव पंडित यांच्यासारखा मोहरा शिवसेनेच्या गळाला लागलाय। धनंजय मुंडे यांच्यावर राज्याच्या प्रचाराची जबाबदारी असल्यानं ते जिल्ह्यात किती जोर लावणार हा देखील प्रश्नच आहे। मात्र राष्ट्रवादीलाच यश मिळेल असा विश्वास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय। आतापर्यंत वारंवार मदत करण्याच्या घोषणा आणि हातात शून्य पडणं शेतकऱ्याच्या हे आता ग्रामीण भागामध्ये खूप अडचणीचं झालंय। नोटाबंदीचा पण खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे चांगला प्रतिसाद राष्ट्रवादीला ग्रामीण भागात राहील असा आम्हाला विश्वास वाटतो। बीड जिल्ह्यात काँग्रेस आणि शिवसेनेची देखील ताकद आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षांना टाळून राष्ट्रवादी आणि भाजपची वाटचाल अवघड आहे। जिल्ह्यात संदीप क्षीरसागर यांची काकू नाना आघाडी आणि विनायक मेटे यांचा नवा पक्ष कुणाची गणितं बिघडवणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। लक्ष्मीकांत रोईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।